जय हिंद दोस्तों, जैसे कि आप देख सकते हो कि जो लोग मीरा भाईंदर और आसपास के लोग पंढरपुर नहीं जा सकते हैं, यहाँ पर ही विठ्ठल भक्तों के लिए प्रकृतीपुरी आप सब ने मिलकर ये तैयार की है। सर, क्या संदेश देंगे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे आपण गेल्या वर्षीपासून चालू केलेलं माननीय आमदार नरेंद्र मेहताजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे सगळं करतो आणि जशी पंढरपूरमध्ये भरपूर लोकांना जाण्यासाठी भेटत नाही, त्यासाठी मग आम्ही इकडे खास करून त्याची सेम प्रतिकृती मंदिराची बनवली आहे आणि ती मंदिराची प्रतिकृती बनवल्यामुळे भरपूर लोकांना ज्यांना जाता येत नाही ते इथे येऊन दर्शन घेतात आणि गेल्या वर्षीपेक्षाही ह्या वर्षी जास्त प्रमाणात आपल्याला उत्साह भेटला आहे लोकांच्यात आणि स्वतःहून लोक येतात। गेल्या वेळी आपण बसच्या व्यवस्था अनेक गोष्टी केलेल्या, पण ह्यावेळी काही न करता सगळ्यांना माहीत झाल्यामुळे भरपूर होतं आणि त्यानंतरही आपले भजन कार्यक्रम असतो, कीर्तन महोत्सव असतो आपला, जो मला वाटतं मीरा भाईंदरमध्ये फक्त एकाच जागी असतो, तो म्हणजे इकडेच असतो, बाकी जागी 2-3 ठिकाणी असतो, पण मीरा भाईंदरमध्ये पूर्ण शहरासाठी जर बघायला गेलं तर हा कीर्तन महोत्सव आपल्याला हे दुसरं वर्ष आहे आणि खरोखरच बरे वाटतं आणि लोकांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे। लोक ज्या पद्धतीने आम्हाला वाहवा करतायत त्यावरून आम्हाला पण समाधान वाटतं की आम्ही जी भक्ती करतो त्याला काय ते फलं झालं आणि नरेंद्र मेहता साहेब जे आमचे आमदार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वातच हे होतं आहे आणि त्यांना त्यांचीही आयडिया होती, म्हणजे त्यांच्याच आयडियानुसारच हे सर्व आपण करत आहे आणि खरोखरच म्हणजे आल्हाददायक आहे सर्व गोष्टी। दोस्तों, जैसे कि सर ने बताया कि विधायक नरेंद्र मेहता का ये बेहतरीन सोच है कि उनके लिए जो पंढरपुर नहीं जा सकते हैं तो उन्होंने यहाँ ही विट्ठल भक्तों के लिए पूरी विट्ठल मंदिर की प्रकृति तैयार की है। सर, लास्ट में मीरा भाईंदर की जनता को क्या एक मैसेज रहेगा? मीरा भाईंदरच्या जनतेला मी तेच सांगेल की ज्या पद्धतीने वातावरण चालू आहे पूर्ण शहरामध्ये, आपण कुठल्याही प्रकारच्या म्हणजे आपण गोष्टीला आपण लक्ष नाही दिलं पाहिजे, कारण शेवटी आज आपण ज्या देशात राहतो त्या देशाचे आपण नागरिक आहे आणि या देशाच्या नागरिकामुळे प्रत्येकाने मिळून मिसळून राहिलं पाहिजे। हे एक गोष्ट नक्की आहे की प्रत्येक राज्याची एक गनिमा असते, प्रत्येक राज्याची एक भाषा असते, त्या भाषेचा मान सन्मान आपण ठेवला पाहिजे। पण काही पॉलिटिक्स केल्यामुळे काही गोष्टीचे आता ज्या पद्धतीने चालू आहे, आता माझ्या मते ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्यात आता, पण ह्यापुढे मी मीरा भाईंदरच्या सर्व नागरिकांना, मी सर्व समाजातल्या नागरिकांना मी सांगेल, मग आपले महाराष्ट्रीयन लोक असतील किंवा इतर समाजातले, की त्यांनी कुठल्याही प्रकारचे असे दूषित गोष्टी करू नये जेणेकरून आपलं मीरा भाईंदरचं जे वातावरण चांगलं आहे ते परत एकदा खराब होऊ नये म्हणून। आणि ज्या पद्धतीने आता चाललेलं आहे, आता सर्व काही गोष्टी आता सुरळीत चालू आहेत आणि मला आपण विठ्ठल रखुमाईकडे हेच साकडं करूया की मीरा भाईंदरमध्ये विकासाच्या मार्गावर आपण जाण्याच्या गोष्टी करूया, ना की प्रांतवाद, जातीवाद आणि भाषावाद ह्यामध्ये आपण अडकणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे। थँक्यू सो मच सर, थँक्यू।